मित्रांनो, पी-एम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे. परंतु मित्रांनो, असे बरेच शेतकरी आहेत ज्यांना पी-एम किसान योजनेचा यावेळेसचा 18वा हप्ता मिळणार नाही. तर ते शेतकरी कोणते आहे आणि तारीख किती आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, बरेच असे शेतकरी आहेत ज्यांना यावेळेस 18व्या हप्ता मिळणार नाही. 2,000 रुपये त्यांना आता विसरावे लागणार आहेत. त्याचं कारण काय आहे? आणि मित्रांनो, पी-एम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही नोटीस बघू शकता, ज्याच्यामध्ये हॉनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द 18th इन्स्टॉलमेंट ऑफ पी-एम किसान स्कीम ऑन 5 ऑक्टोबर 2024. म्हणजे जवळपास 5 ऑक्टोबरला हा 2,000 रुपयाचा हप्ता पी-एम किसान योजनेचा तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे डी-बी-टीच्या माध्यमातून. परंतु मित्रांनो, कोणते शेतकरी आहेत ज्यांना हा हप्ता मिळणार नाही? 18वा हप्ता अशा शेतकऱ्यांना मिळणार नाही ज्यांचं स्टेटस चेक करायला गेल्यावर त्यांचं नो रेकॉर्ड फाउंड असं दाखवत आहे. अशा शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी नॉट कंप्लीटेड असंही दाखवत असेल, तर अशासुद्धा शेतकऱ्यांना हा 18वा हप्ता मिळणार नाही. त्याचं कारण म्हणजे तुमचे अगोदरचे हप्ते पेंडिंग असू शकतात, परंतु तुम्ही त्यावर काहीही प्रोसेस केलेली नसेल, त्यामुळे तुमचा रेकॉर्डच वेबसाईटवरून हटवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, असे काही शेतकरी आहेत ज्यांना ई-के-वाय-सी पेंडिंग दाखवत आहे, तर त्यांना तुम्हाला बायोमेट्रिक के-वाय-सी करून घ्यायची आहे, जेणेकरून ओ-टी-पीची के-वाय-सी अगोदर केलेली असू शकते. आता बायोमेट्रिकची के-वाय-सी करावी लागणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.